आहेस? विष्णूने हळूच आपली दृष्टीवरती महाजींकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिला की ब्रह्मदेवा मी तुला आशीर्वाद देतोय म्हणे. आणि मग विचारलं ब्रह्मदेवाला, काय रे ब्रह्मदेवा, कशी चालली म्हणे सृष्टी उत्पत्तीची क्रिया? सगळं काही व्यवस्थित सुरू आहे का? आज ब्रह्मदेवांना वाटायला लागलं, अरे सगळ्यांचा आधी मी आणि माझ्यापेक्षा मला आरतुर करतोय म्हणे हा. याच्यामध्ये एवढी हिंमत, मोठ्यांना मान द्यायचं माहित नाही म्हणे. याला क्रोध आलाय महाराज ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेव बोलायला लागले. ब्रह्मदेव विष्णू भगवंताला म्हणतात, अरे तुझा बाप आहे म्हणा ब्रह्मदेव, मी तुझा बाप आहे. अरे बापाला कोणी आरतुर बोलतं का म्हणे? विष्णू भगवान म्हणायला लागले, अरे ब्रह्मा म्हणे माझ्या नाभी कमळामधून तुझा प्राकट्य झालंय म्हणे. अरे माझ्यापासून तुझी उत्पत्ती आहे, मी तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हणायला लागले, नाही नाही मी तुझा बाप आहे म्हणे. अरे माझी दाढी पांढरी झाली, मी म्हातारा दिसतोय म्हणे, तू तर तरुण दिसतोय म्हणे. आणि आजपर्यंत असं कधी पाहिलंय मुलगा म्हातारा झाला आणि बाप त्या ठिकाणी तरुण राहिला? अरे ज्या अर्थी माझी दाढी पांढरी झाली त्या अर्थी मीच तुझा बाप आहे. आज विष्णू भगवान म्हणतायत, नाही ब्रह्मा तू असं बोलू नको म्हणे. अरे मी तुझा बाप आहे, मी श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा. ब्रह्मदेव म्हणतात, नाही मी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा, मी तुझा बाप आहे, मला मानलंच पाहिजे, मी श्रेष्ठ आहे. विष्णू भगवान म्हणतात, नाही नाही मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव पुन्हा म्हणतात, नाही मी श्रेष्ठ आहे. आणि मग मात्र महाराज हा वाद विवाद एवढा पेटला की दोघं जण युद्ध करायला लागले की मी श्रेष्ठ म्हणून. ज्यावेळेला महाराज देवतांची ही परिस्थिती पाहिली, अरे श्रेष्ठ असणारे देवता जर त्या ठिकाणी वादविवाद करायला लागले तर बाकीच्या देवतांनी करायचं काय करायचं म्हणे. सगळे देवता घाबरले. महाराज महादेवाकडे गेले, महादेवाला जाऊन सांगायला लागले, महादेव अहो भगवान विष्णू आणि ब्रह्माजी वादविवाद करायला लागले, मी श्रेष्ठ आहे म्हणायला लागले. आणि मग मात्र महाराज महादेवांनी ठरवलं की आता आपण त्या ठिकाणी प्रगट झालं पाहिजे. आणि म्हणून महादेव त्या ठिकाणी महाराज अग्निस्तंभ रूपानं प्रगट होत आहे. कारण ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूनं काय केलंय, युद्ध केलंय. आज महादेव ज्या वेळेला या दोघांच्या मध्ये अग्निस्तंभ रूपाने प्रगट होतात, प्रगट झाल्यानंतर या दोघं थोड्या वेळ शांत होतात. महाराज आतापर्यंत वादविवाद सुरू होते, बरोबर की नाही? आणि वादविवाद सुरू असताना प्रत्येक जण म्हणायचा, ब्रह्माजी म्हणायचे मी श्रेष्ठ, विष्णू भगवान म्हणायचे मी श्रेष्ठ. पण आता ज्या वेळेला अग्निस्तंभ रूपाने त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले त्यावेळेला दोघं जण शांत झाले, विचार करायला लागले, हे मध्ये काय उत्पन्न झालं म्हणे. अगोदर विचार केला पाहिजे हे कोण आहे म्हणून. आणि मग मात्र महाराज त्याच वेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर सांगितलं, बाबा दोघांमध्ये तुम्ही जे भांडण करताय ना, मी श्रेष्ठ, हा जो अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट झालाय ना, या अग्निस्तंभाचा शेवट जो सगळ्यात अगोदर पाहून येईल त्याला त्या ठिकाणी तो श्रेष्ठ आहे असं मानण्यात येईल. आणि मग आकाशवाणी झाल्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघं देखील जायला निघतात महाराज त्या अग्निस्तंभाचा शेवट पाहण्यासाठी. ब्रह्माजी वरचा टोक पाहण्यासाठी जातात त्या अग्निस्तंभाचा आणि विष्णू भगवान त्या स्तंभाचा शेवट पाहण्यासाठी जातात, खालचा भाग पाहण्यासाठी जातात. फार काळ महाराज ब्रह्माजी वरती जात राहतात, फार शोधतात, पण ब्रह्माजींना काय त्या ठिकाणी त्या अग्निस्तंभाचा शेवट पाहायला भेटत नाही. विष्णू भगवान सुद्धा फार काळ खाली जात राहतात, त्या अग्निस्तंभाचा खालचा शेवट शोधण्यासाठी जातात, पण त्यांनाही त्या ठिकाणी त्या अग्निस्तंभाचा शेवट सापडत नाही.
ब्रह्माजी विचार करताय, थोडा चालाकीपणा कर म्हणतात. आपल्याला तर काय शेवट सापडत नाही म्हणे, पण आपण काय करू म्हणे, आपण खोटं बोलू म्हणे, भगवान शिवांना खोटं बोलू. पण खोटं बोलायचं म्हटलं तर साक्षीला काहीतरी असावं लागेल ना. असा कोण आपल्यावर विश्वास ठेवेल की मी शिवलिंगाचं शेवटचं टोक पाहिलं. मग साक्षीदार निवडायला पाहिजे. मग या ब्रह्माजीनं काय केलं महाराज, तिथं त्यांना केतकी पुष्प दिसलं. त्यांनी केतकी पुष्पाला सोबत घेतलं. ज्या वेळेला केतकी पुष्प सोबत घेतलं महाराज, गाईला सोबत घेतलं आणि केतकी पुष्पाला सांगितलं, हे बघ म्हणे, तू माझ्यासाठी काम करायचं, माझ्यासाठी खोटं बोलायचं म्हणे. काय खोटं बोलायचं म्हणे, ज्या वेळेला मी भगवान शिवांसमोर जाईल, भगवान शिवांसमोर गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगायचं की हा म्हणे मी पाहिलं ब्रह्मदेवाला शेवटचं टोक पाहताना. काय सांगायचं की ब्रह्मदेवानं जो शिवलिंगाचा शेवटचा टोक पाहिलाय तो मी स्वतः पाहिलाय, मीही तिथंच होतो. खोटं खोटं सांगायचं म्हणे. गाईला सांगितलं, गाई म्हणजे ठीक आहे, कारण ब्रह्मदेवानं लालच दिलं होतं महाराज केतकी पुष्पाला की तू जर सांगितलं की मी खोटं ब्रह्मदेवानं शेवटचा टोक पाहिलाय तर त्या ठिकाणी मी तुला पूजेमध्ये प्रथम स्थान देईन. गाईला सांगितलं, तुला नैवेद्याचा पहिला भाग दिला जाईल, तुला पूजेचं स्थान मिळवून देईल. आणि म्हणून दोघंही तयार झाले आणि मग मात्र ब्रह्माजी केतकी पुष्पाला घेऊन पुन्हा भगवान शिवशंकराकडे जाण्यासाठी निघतात. इकडं विष्णू भगवंताने विचार केला, आपल्याला काही टोक सापडत नाही म्हणे, आपण जाऊन खरं खरं सांगावं. भगवान विष्णू सुद्धा भगवान शिव परमात्म्याजवळ येतात आणि आल्यानंतर भगवान विष्णू हात जोडून उभे राहतात आणि महादेवांना सांगतायत की प्रभू, मी फार काळ खाली खाली जात राहिलो, फार मी टोक शोधण्याचा प्रयत्न केला, शेवट शोधण्याचा प्रयत्न केला प्रभू, पण मला काय त्याचा टोक सापडला नाही. तुमचा काही शेवट या अग्निस्तंभाचा मला सापडला नाही, मला क्षमा असावी, मला क्षमा करा. हात जोडून उभा राहिले. ब्रह्माजी मात्र मस्त महाराज त्याला ठरवून चाललेलं आहे की आपण काय करायचं, खोटं खोटं बोलायचं, खोटं खोटं सांगायचं. ब्रह्माजी म्हणायला लागले म्हणे, हे बघा महादेव, मी गेलो होतो म्हणे, वरती जात राहिलो, मला खरंच टोक सापडला म्हणे या अग्निस्तंभाचा. आणि म्हणून मी अग्निस्तंभाचा शेवट, तुम्ही म्हणाल विश्वास ठेवणार नाही माझ्यावर की तू खरंच पाहिला म्हणून मी या केतकी पुष्पाला सोबत घेऊन आलो. केतकी पुष्प बोलायला लागला, हा म्हणे खरंच ब्रह्मदेवानं शेवटचा टोक पाहिला. आता पहा महाराज, एकतर अगोदरच ब्रह्मदेव खोटं बोलतात आणि खोटं बोलल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एक विचार करायचा, जे खोटं बोलताना त्याला नित्य विचार करून बोलावं लागतं. सुरुवातीला काय खोटं बोललं होतं, सुरुवातीचं खोटं विसरला की सगळं खोटं विसरून जातं, सगळा डाव फसतो महाराज. आणि मग या ठिकाणी महाराज ब्रह्मदेव म्हणायला लागतात, हे निराकंठा, आता मी शेवटचा टोक पाहून आलोय, म्हणजे मी कसा आहे, श्रेष्ठ आहे, सांग तुला काय वरदान देऊ. कुणाला म्हणतात, महादेवांना. एक तर अगोदरच खोटं बोलले, त्यात महादेवांना म्हणतात सांग तुला कोणतं वरदान देऊ. मग महादेवांना क्रोध आला महाराज. आणि महादेवांना क्रोध आल्यानंतर महादेवाने विचार केला, अरे ब्रह्मा, अरे श्रेष्ठ स्थान मिळण्यासाठी तू अगोदरच खोटं बोलतोय आणि वरून मला सांगतोय की मी तुला आशीर्वाद देतो, वरदान देतो, काही वाटत नाही म्हणे. अरे खोटं बोलण्या अगोदर तू विचार करायला पाहिजे होता म्हणे. केतकी पुष्पाला सोबत घेऊन आलं, त्यालाही त्या ठिकाणी तू सांगितलं खोटं बोलण्यासाठी. आजपासून मी केतकी पुष्पाला श्राप देतो म्हणे की याला माझ्या पूजेमध्ये स्थान मिळणार नाही. आजपासून मला केतकी पुष्प माझ्या पूजेमध्ये मान्य होणार नाही. श्राप दिला महाराज. ब्रह्मदेवाला सांगितलं महाराज, ब्रह्मदेवानं खोटं बोललेलं आहे. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मा, अरे तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुझं मंदिरच नसेल म्हणे, खोटं बोलतोस तू. क्रोध आला महाराज. आणि जसा क्रोध आला, भगवान शिव परमात्मा भैरव स्वरूपामध्ये प्रकट झाले. भैरव भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. ज्यावेळेला दिव्य तेजामध्ये भैरव भगवान प्रकट झाले, त्यावेळेला भैरव भगवंताने विचारलं, प्रभू काय सेवा करावी. त्यावेळेला भगवान शिव परमात्म्याने सांगितलं की हा जो ब्रह्मा आहे हा माझ्यासोबत खोटं बोललाय म्हणे, याचं तू मस्त फोडून टाक. आणि मग मात्र
मात्र महाराज ब्रह्माजींना आपण जे काही खोटं बोललोय त्याचा पश्चाताप व्हायला लागला आणि ब्रह्माजींना ते केतकी पुष्प खाली टाकून दिलं, हात जोडले आणि हात जोडल्यानंतर भगवान शिव परमात्म्याची क्षमा मागायला लागले. प्रभू, माझ्याकडून चुकी झाली, फार मोठा अपराध माझ्याकडून झाला, पण प्रभू मला क्षमा करा. आणि मग मात्र भगवान शिव परमात्म्याने सांगितलं, ब्रह्मा, एवढं मोठं खोटं तू बोलायला नको. आणि मग मात्र महाराज सांगितलं की तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये फक्त तुझं एक मंदिर असेल आणि ते मंदिर आहे पुष्कर तीर्थामध्ये. त्या ठिकाणी फक्त एकच ब्रह्माजीचं मंदिर आहे, नाहीतर आपल्याला ब्रह्माजीचं मंदिर पाहायला भेटत नाही. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज भगवान शिव परमात्म्यानं ओशाप दिला, केतकी पुष्पालाही ओशाप दिला. सांगितलं की केतकी पुष्पाला माझ्या पूजेमध्ये स्थान नसेल, पण त्या ठिकाणी माझी सजावट करण्यामध्ये त्याचा उपयोग केला तर चालेल. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी आलेली आहे. आणि मग मात्र महाराज या ठिकाणी ज्यावेळेला भैरव भगवान प्रकट झाले, ब्रह्माजींचा गर्भहरण केला. विष्णू भगवंताने तर आपलं खरं खरं सांगितलं होतं की मी श्रेष्ठ नाही, आणि मग भगवान शिव परमात्मा हे श्रेष्ठ आहेत हे त्या ठिकाणी सिद्ध झालं.